66 धावांची वादळी खेळी गेली कालच्या दिवसापासून बघायला गेलं तर संतोष दादा आमच्या व्यासपीठावरती उभा होता, परंतु आज त्याचा सामना पाहायला भेटला. रोख रुपये 1000 सन्माननीय श्री राम यमगर भाऊ यांच्या संघमालक क्रांतीभूमी बिळाशी म्हणजे त्यांचा संघ होता आता खेळताना आणि त्यांच्या संघमालकाकडनं हे पारितोषिक दिलं जाते. मी विनंती करतोय त्याचबरोबर सचिन दादा गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जातं रोख रुपयाचं. मी विनंती करतो उपस्थित मान्यवर यल्लप्पा दादा आपल्याला विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. संतोष दादा यांना मी विनंती करतोय जरा प्रेक्षक जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की पहिली हाफ सेंचुरी लागली गेली आणि अतिशय वादळी खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मी इथे थांबतोय समालोचक, मी विनंती करतोय पुढच्या मॅचसाठी डीडी सर आपण जर कुठे असाल तर आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. गेला मग विनंती करतोय मी सुयोगजी कोळी आपण पुढचे 2 सामने करायचे आहेत. मी 15 ते 20 मिनिटात लगेचच आपण इथं आपल्या समोर जोडेन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कॅश दिली तुम्हाला थँक्यू सो मच सुपेश कदमजी सर. तर आपण पाहतोय फुफिरे आणि हत्तेगाव अशी लढत. फुफिरे संघानं आय थिंक नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग लोकांसाठी पाटील त्यांनाही विनंती असेल लगेचच सामन्याला सुरुवात करायची, स्पीडअप करायचंय. बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये आजचे आपले बाकी आहेत. हत्तेगाव आणि फुफिरे. स्ट्राईक एंडला पाहतोय अमर आणि नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज संदीप आणि एकीकडे गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक फुफिरे हत्तेगाव संघाकडून अमोल हा फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय. चला होते सामन्याला सुद्धा स्पीडअप करायचंय लगेचच. अमोलचा पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन जे रोड आला होता यष्टिरक्षक मात्र दूरवर आहे, उचलेल फेक केलं तद्वर मात्र मिळेल एक धाव. सिंगल न धाव फलक होते सुरू. श्री गणेशा केला जातोय धावसंख्येला. हत्तेगाव आणि फुफिरे अशी लढत. हत्तेगाव संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलंय. फुफिरे संघानं धावसंख्येला सुरुवात केली ती 1. प्रवीणजी भोसले युवा नेते मोरेवाडी यांना विनंती अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रवीणजी भोसले युवा नेते मोरेवाडी, थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अमोल. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला मिळाला, तद्वार एक मात्र धावपटलावरती ऍड केली गेली. सुरुवात झाली, धावसंख्येला सुरुवात झाली या डावाला. इथून मात्र काय घडेल काय बिघडेल पाहायचं आहे. हा मात्र डावखऱ्याचा फलंदाजासाठी पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पूल होता, करायचा होता पूल, परंतु इथं मात्र झालाय अनसक्सेसफुल. इथं मात्र टिपला जातोय, झेल संपतोय संदीप याचा खेळ. पहिलाच मोठा हादरा मी तर म्हणेन हा फुफिरे संघाला. या फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये आय थिंक धुवाधार फलंदाजी केली होती. नक्की स्कोररच्या भूमिकेत आहेत आमचे हर्षल कपिल. ह्याही फलंदाजाचं नक्कीच या मॅच मध्ये योगदान देणं गरजेचं असेल, कारण की या फलंदाजाला आय थिंक बाद होणाऱ्या फलंदाजाने रनआउट केलं होतं मागच्या सामन्यामध्ये. या फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद केलं होतं, परंतु या सामन्यामध्ये काय योगदान देईल की अमोलनं आतापर्यंत जी गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर मात्र मोठी विकेट जरूर त्याच्या वाट्याला आली. इथून मात्र काय घडेल काय बिघडेल ते पाहायचं आहे. हा चेंडू परत एकदा मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक आहे. पहा कशी टिचून गोलंदाजी होते, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमोल याची.
सिंगल आली आहे. हॅलो, काम करतोय आता फोन मी, कॉमेंट्रीसाठी बसलो करतोय का मगाशी फ्री होतो म्हणून फोन केला का. किती वाजता करशील. ठीक आहे. हॅलो, फलंदाज मात्र इथं बाद होतोय. अमर आल्या पावले महागारी ती नक्कीच मोठे मोठे हादरे मात्र या फुफेरे संघाला मिळत आहेत. नवीन बॅट्समॅन येतोय 4थ्या क्रमांकाच्या मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन. त्याला स्पीडअप करायचंय लगेचच मैदानामध्ये बॅट्समन पटापट पाठवायचे आहेत. आणि इथं गोलंदाज आपण पाहतोय अमोल. आतापर्यंत चांगली कामगिरी झाली. 4 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट्स जरूर महत्वाचे बाद केलेत. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो 30 सर्कलमध्ये 9 षटक असताना अतिशय वाखाट्याजोगी गोलंदाजी. इथं मात्र धोका संभवतोय. काय घडलं गेलं इथून मात्र बाद होईल. फलंदाज सचिन. दोन्ही क्षेत्ररक्षक तू मे करत धाव घेत होते परंतु इथं मात्र फलंदाज सचिन बाद. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोल पूर्ण टीम अतिथी कक्षाजवळ यायचंय. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोल कॉम्बॉक्सकडे यायचंय. मांगरोल टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच पूर्ण टीमनं या अतिथी कक्षाजवळ यायचंय. चलत्या मैदानामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का पाहायचंय. नक्कीच नावाच्या स्वरूपात एक विकेट जरूर आहे. इथून मात्र बचावात्मक पवित्रा घेतला आहे. क्षेत्ररक्षण पहा. यष्टीरक्षकानं अक्षरशः सूर मारला होता या चेंडूवरती. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 1 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 2 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. निर्णायक क्षणाला निर्णायक सामन्यामध्ये अशी गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून झाली. नक्कीच संघनायकाने दिलेली जबाबदारी आहे ना ती आतापर्यंत चांगली बजावली. मित्रांनो 4 वेळेला स्कोअर सांगितलाय. 2 धावा झाल्यात तरी अजून जर स्कोअर विचारताय तर तुमचं सामन्याकडे लक्ष आहे की कुठं आहे. मैदानामध्ये जरूर बिझी असाल. इतकी मोठी स्पर्धा आपण खेळताय. स्वराज्य 32 शिराला असोसिएशन अंतर्गत NCC स्पोर्ट्स शायनिंग स्पोर्ट्स कुरुंगले आयोजित अध्यक्ष चषक 2024. चला स्पीडअप करायचं आहे. 10 मिनिटांमधून 4 मिनिटं आपण खर्ची केलीत पहिल्या षटकाला. इथून लगेच स्पीडअप करायचं आहे. अध्यक्ष चषक 2024 आपण पाहतोय. स्टार मैदान ओव्हे 360 मैदान आउटफील्ड बघितली तर खरोखरच कोणी या मैदानावर खेळण्यासाठी इंटरेस्टेड राहील अशी आउटफील्ड फास्ट. इथून माझा पहिला चेंडू विगावरती स्वार होऊन टाकलेला हा चेंडू पाहतोय आपण. बॅट चेंडूचा संपर्क नाही सरळ शरीरावरती आदळला जातो आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. नक्कीच षटक सुरुवात जरूर निर्धाव चेंडूला झालंय परंतु इथून मात्र फलंदाजांना काय करायचं आहे. 18 चेंडू होते तुमच्या वाटेला. आतापर्यंत 7 चेंडू टाकून झालेत. 11 चेंडूंमध्ये मोठ्यात मोठी धावसंख्या उभारावी लागेल. हा चेंडू परत एकदा शॉर्ट पेस जरूर होता परंतु वेगवान चेंडू होता. बॅटवर आला तर 2 मात्र फलंदाजाला मुभा नव्हती मोठा फटका खेळण्याची. इथून मात्र मिळालेले 1 सिंगल. धावसंख्या धावफलकावरती येतील 3. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतो. इथून मात्र फलंदाजांना मनसुबा बनवावा लागेल. इथून मात्र मोठ्या फटक्यांची आखणी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची बहारदार खेळी करावीच लागेल कारण का समोर संघ आपण पाहतोय तो हत्तेगाव संघ. इथून मात्र हा पाहतोय पहिलाच नक्कीच मिस झालाय. दुसरीचा प्रयत्न केला गेला. इथून मात्र धोक्याची घंटा वाजते की काय आणि इथं मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज मात्र कपिल. मागच्या सामन्यात रनआउट याही सामन्यात रनआउट म्हणजे नक्कीच स्वतःवरतीही नाराज असेल आणि संघही नाराज असेल. म्हणजे मी तर म्हणेन खरोखरच ही विकेट नाहक बली नक्कीच आत्महत्येच्या स्वरूपात मात्र कपिल याची मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय श्रीकांत. 2 धावा खर्ची केल्यात. 1 रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. 3 चेंडू फेकले. 3 चेंडू अजून बाकी म्हणजे 9 चेंडूंचा खेळ पूर्वार्धातील बाकी. स्पीडअप करायचा विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर श्रीकांतचा पहिला चेंडू नक्कीच फेस करत असताना प्रथमतः फलंदाज आपण पाहिलं प्रतीक
प्रतीक नक्कीच आपण पाहतो प्रतीक याला पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची केल्यात. हा चेंडू पुढे सरसावून केल्याचा प्रयत्न आता मात्र फलंदाजाच्या बॅटला चांगला कलेक्ट झाला होता परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षक सोडतोय झेल. हा मात्र मिळतोय चौकार आणि चौकाराच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावेल. 8 अनिल याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फाईन लेग स्क्वेअर लेगच्या इथे जो क्षेत्ररक्षक होता अक्षरशः सूर्य त्याच्या डोक्यावरती आला असेल म्हणून की हा झेल सुटला परंतु चौकाराचा फायदा मात्र फिफिरे संघाला झालाय. हा चेंडू परत एकदा झेल सुटल्यानंतर मात्र काय पाहायला मिळतंय मोठा फटका आहे आणि हा क्लिअर करतोय सीमारेषा ओलांडतोय चेंडू. इट्स अ क्लिअर मोठा फटका षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने नक्कीच संजीवनी देणारा हा षटकार असेल. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 14. पहिल्या षटकाचा जर विचार केला फक्त 2 धावा या षटकामध्ये तब्बल 12 धावसंख्या खर्ची केल्यात. 2 षटकाच्या समाधानाची धावसंख्या 14. तिसरं षटक कोण साकारेल 3 मिनिटांचा अवधी फक्त आपल्याकडे बाकी आहे याची नोंद घ्यायची आहे. 3 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. क्षेत्ररक्षण करत असलेल्या हत्तेगाव संघाने याची नोंद घ्यायची आहे. 3 मिनिटांचा फक्त अवधी बाकी आहे. कोणतेही लेझी क्रिकेट खेळू नका आणि मात्र एवढी मोठी स्पर्धा आपल्यासाठी भरवली जी अक्षयजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2024 चं हे पर्व आणि आजचा दुसरा दिवस. काहीच वेळामध्ये हे सामने पार पडतील आणि स्पर्धा सांगतेच्याकडे वळेल. तिसरं षटक पूर्वार्धातील निर्णायक षटक स्लॉगवरचं षटक संदीप गोलंदाजी मार्कवर येतोय संदीप. प्रतीक मात्र सामना करते इथं मात्र काय बॅटची कडा घेतली की काय नक्कीच इथून मात्र ही अशा प्रकारे धाव नसेल कारण का नवीन नियमावली ज्या प्रकारे आले टेनिस क्रिकेटमध्ये आणि आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही अशा प्रकारे जर चेंडू पकडला तर मात्र कोणतीही धाव मिळत नसते. पहिला चेंडू निर्धावाला इथून मात्र प्रतीक आत्मविश्वासाने खेळावे लागेल. आत्मविश्वासाचा जोरावर मात्र फटके खेळावे लागतील. इथून मात्र बदल करावा लागेल फलंदाजीमध्ये. हा चेंडू नक्कीच माझ्यामध्ये ही ताकद आहे माझ्यामध्ये मनगटामध्ये ताकद आहे इथून मात्र येईल हा मोठा फटका दणदणीत कडकडीत आणि हा अध्यक्ष चषक 2024चा ब्रँडेड सिक्सर. इथून मात्र धावसंख्या धावपटलावरती पाहतो 20. पहिला चेंडू निर्धाव तदनंतर मात्र प्रतीकनं ओळखलं इथून मात्र आपल्याला आता थांबून चालणार नाही आहे कारण की 18 चेंडूंमध्ये कमीत कमी 30+ 35+ धावसंख्या जर उभारू शकलो तर आपण फाईट देऊ शकतो हे त्यानं ओळखलंय आणि हा षटकार मारलाय. याही चेंडूवरती काय होईल इथून मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं परंतु कुठलंही फुटवर्क पाहायला मिळालं नाही. चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये 20. तिसरा चेंडू आलाय निर्धाव. इथून मात्र उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. पूर्वार्धातील लगेचच आपल्याला उत्तरार्ध ही पाहायला मिळेल का 3 चेंडूमध्ये काय घडेल कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल ते पाहायचं. हा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय. ऑटो बॉलिंग परफॉर्मन्स इथून मात्र कौतुक करावं लागेल संदीपचं. षटकार जरूर एक आला नंतर त्यानेही दाखवून दिलंय मी पण माझ्या गोलंदाजीतील कौशल्य अजूनही जपून ठेवलंय. अजून माझ्या गोलंदाजीतील ज्या कोट्यातील अस्त्र मात्र बाहेर काढली नाहीयेत आणि ती जर बाहेर काढली तर नक्कीच मीही उत्कृष्ट गोलंदाजी करू शकतो हे मात्र दाखवून दिले. थोडंसं पावलामध्ये मिस्टेक पाहायला मिळाली संदीप याच्या. हा चेंडू परत एकदा फेकावा लागेल नक्कीच. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावपटलावर धावा आपण पाहतोय 20. इथून या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके की निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. हा चेंडू नक्कीच आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवून दिलाय सरळ भिरकावून दिलाय लॉंग पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स मायटी हिट बिग षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने 26 धावसंख्या धावपटलावरती. प्रतीकचा जर विचार केला पहिल्या चेंडू पासून तो हा षटक खेळतोय. पहिला चेंडू निर्धावाला तदनंतर मात्र नॉन स्ट्रायकिंगकडे उभे असलेल्या अनिल या फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु धाव मिळाली नाही. तदनंतर मात्र षटकाराला तदनंतर पाहिलं तर 2 चेंडू निर्धावले होते. तदनंतर मात्र परत एकदा षटकार म्हणजे 12 धावसंख्या अजूनपर्यंत खर्ची केल्या त्या गोलंदाज संदीप यानं. शेवटचा 1 चेंडू 26 धावसंख्या धावपलकावरती असताना
परत एकदा मोठा फटका येईल का, परंतु हा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीचा प्रयत्न, इथून मात्र प्रतीकला बाद व्हावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती मिळते ही एक विकेट आणि एक सिंगल जोडली जाईल धावपटलावरती. धावसंख्या आपण पाहतोय 27 आणि 28 धावांचं लक्ष समोर असणार आहे ते आहे हत्तेगाव संघाच्या. तर लगेचच विनंती असेल फुफिरे संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पाहतोय या फुफिरे संघामध्ये एक छोटासा खेळाडू साहिल यानं खरं तर आज प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपण पाहतोय फुफिरे संघाचा हा खेळाडू, छोटासा खेळाडू, मूर्ती लहान कीर्ती महान, पुढील वाटचालीसाठी त्यालाही शुभेच्छा देऊ. या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षयदादा चव्हाण यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा 10 आणि 11 फेब्रुवारी आणि इथं आताच आगमन झालंय सचिनजी खांडेकर आणि उदयजी खांडेकर साहेब मुंबई पोलीस यांचं इथं एक मिनिट पहिला यांचं काय बोलतं त्याच्यावर लिहिलंच नाही. सचिनजी खांडेकर आणि उदयजी खांडेकर मुंबई पोलीस अधिकारी यांचं इथं शुभ आगमन झालंय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ज्यांचं ब्रीद वाक्य असतं ते मात्र सचिनजी खांडेकर आणि उदयजी खांडेकर यांचं मी शब्दसुमरानं मनाच्या अंतकरणापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आणि श्री यल्लप्पा नागाज शिवचरित्र व्याख्यानकार व हॉटेल व्यावसायिक यांचा सत्कार आदेशजी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अध्यक्ष अक्षयजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या सत्काराचा आपण स्वीकार करावा अशी मी विनंती करतोय. आज आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री राजाशिव छत्रपती यांचे खरोखर व्याख्यान करते यल्लप्पा नागाज साहेब यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. आणि प्रमुख अतिथी अजूनही आहेत सचिन. चला स्पीडअप करायचं, सामन्याला सुरुवात करायची. सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच पाठवायचे. 10 मिनिटांचा अवधी आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने स्पीडअप करायचं आहे आणि जर तुम्हालाही पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांकडून वारंवार सूचना येतात. सचिन खांडेकर आणि उदयजी खांडेकर मुंबई पोलीस अधिकारी सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं जे ब्रीद वाक्य आणि ज्यांच्या माध्यमातून मुंबई पोलीस सेवा दलामध्ये आपण पाहतोय सेवा दिली जाते अशी अतिशय समाजामध्ये त्यांचं जे काम असतं पोलिसांचं, नक्कीच कुठल्याही वेळेचा विचार न करता त्यांची जी सेवा पुरवली जाते ते मुंबई पोलीसचे अधिकारी सचिनजी खांडेकर साहेब आणि उदयजी खांडेकर साहेब यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मी शाब्दिक सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. उत्तरार्धाला सुरुवात. टार्गेट असणार आहे ते मात्र 28 धावांचं टार्गेट. संदीप गोलंदाज संदीप फलंदाजीसाठी पाहतो. एकीकडे राम आणि एकीकडे भावेश. रामसाठी पहिला चेंडू क्लास पाहायला मिळतो. इथं मात्र फलंदाजी मधील वॉटर फटका, नक्कीच कडक बॅटिंग, बेधडक चौकार पाहायला मिळतोय आणि येतोय हा खणखणीचा आणि दणदणीत असा चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र सीमापार धाडले ते संदीप या गोलंदाजाला. इथून मात्र इरादे स्पष्ट केले तर फलंदाज राम यानं नक्कीच प्रभू श्री रामाच्या नावाप्रमाणे राम नाव आहे त्याच रीतीनं कामगिरी केली. या चेंडूवरती परत एकदा मोठा फटका, झेल होईल का? इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती दिले दस्तक, मस्तकावरती दस्तक देऊन मात्र हा चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. धावसंख्या धावफलकावरती पाहतो या षटकाराच्या साह्यानं 10. 28चा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्या जमवल्यात. म्हणजे काय बॅटिंग केली आहे. राम हा जर खेळाडू नक्कीच पिच वरती राहिला ना तर मला तरी वाटते 1.5 षटकामध्ये सामना संपावेल. परंतु क्रिकेट आहे, कधी काही सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आहे. क्रिकेट इज जेंटलमॅन मेंटल गेम असं म्हटलं जातं. नक्कीच हाही फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथं क्षेत्ररक्षक पाहाल, छोटासा क्षेत्ररक्षक साहिल आपल्याला पलताना पाहिला आपण, परंतु त्याच्या खूपच आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. हा फुलटॉस चेंडू जरूर होता परंतु स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 14 धावसंख्या धावफलकावरती, म्हणजे अर्धा पल्ला तर या पहिल्या 3 चेंडूवरतीच गाठलाय. उर्वरित इथून मात्र बॅट त्याची बोलताना पाहायला मिळते. जसं उन्हाचा कडाका तळपतोय तशी मात्र इथं बॅट तळपते ती मात्र फलंदाज राम याची हाई येतोय. मोठा बिग हिट. इट्स
क्लिअरली सिक्सर आणि हा मात्र धावसंख्या देऊन जाईल 6. धावसंख्या दफलकावर पाहतो 20. अजून गरज असणार आहे ती 8 धावेंची. इथून मात्र संदीपला डोक्यावरती हात लावायला भाग पाडलं ते रामनं. काय बॅटिंग चालू आहे, खरोखरच सामना लवकर फिनिश करतोय की काय हे त्यानं तंबू मधूनच सेट होऊन आलाय. वॉट अ क्लास. इथं मात्र रिव्हर्स स्वीपचा सौंदर्य भरलेला हा फटका नक्कीच प्रेक्षकांमधूनही आणि अतिथी कक्षामधूनही या फटक्यासाठी जोरदार बहारदार टाळे आल्यात आणि का टाळ्या येऊ नये हा क्लास मात्र फलंदाजीचा पाहायला मिळाला राम याच्या माध्यमातून. हा फटका खेळावा तितका सोपा नाहीये. आपण पाहिलं तर चेंडू खोलवा टप्प्याचा होता, त्यानं रिस्क घेतली, रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला आणि कोणत्याही क्षणाला जर मिस झाला असता तर डायरेक्ट हिट विकेट होऊ शकला असता, परंतु त्यानं ते दाखवलं नाही. फलंदाजी मधील त्याची आक्रमकता दाखवून दिली. चेंडू सलग सीमापार षटकार गेलाय. हा चेंडू हलक्या त्यानं खेळून काढला. इथून मात्र धावसंख्या मिळेल ती 1. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय. एक पाहिजे ना अजून 27 धावसंख्या 6 चेंडू मध्ये जमावली, ती पण वैयक्तिक. रामनं आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज जिंकण्यासाठी. एक बॉल नागेश यांच्याकडून आता जो षटकार मला कोणाकडून नागेश यलप्पा यांच्याकडून रिव्हर्स स्वीपच्या षटकारासाठी पारितोषिक आलंय 200 रुपयाचं रामसाठी. नक्कीच फटक्यामध्ये क्लास होता पाहिलं. आणि पहा गोलंदाजीसाठी कोण आलाय, साहिल. आजच्या दिवसामध्ये खरोखरच प्रेक्षकांची मन ज्यांच्या माध्यमातून जिंकले गेले ते साहिल आला इथून मात्र सामना संपवेल का, परंतु झेल सोडलाय आणि मिळेल ही 1 धाव. पहा या साहिलचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. स्टंपच्या उंचीलाही नाहीये पण त्याने गोलंदाजी करत होता. नक्कीच इथून मात्र जर 5-6 धावा असत्या तर मात्र थोडीशी काही मजा वेगळी आली असती. इथून मात्र सामना विजयी झालाय हत्तेगाव संघाचं हार्दिक असं अभिनंदन. आणि याच वेळामध्ये आपण करणार आहोत